रुपाली काय झालं तुले? काऊन काऊन म्हटलं काऊन रडून राहिली? काय झालं म्हटलं? इकडे पाय. काऊन कोणी बोललं काय तुले? कोणी तर काही बोललं नाही, पण तुले स्वयंपाकही चांगला केला आणि सगळ्यांना तारीफही केली. मग काऊन काय झालं? पण काय काय झालं तुला? कायचा अफसोस होऊन राहिला? नाही रुपेशजी, काहीच नाही झालं. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मला काही नाही झालं. काही नाही झालं तर मग रडून काऊन राहिली? मला सांगतं खरी तू काय झालं काय नाही? कोणी काही बोललं काय? आणि आपल्या घरी तर कोणी आहे नाही बोलणारं. बरं आता राहिलं आईचं, तर आता आईचा स्वभाव बदलला, त्याच्यामुळे आता आई बोलू नाही शकत तुला काही. तर झालं काय? काहीच नाही झालं. घरची आठवण राहिली होती मला. आता येतेच. तुम्हाला काय माहित, तुम्ही घरच नाही सोडलं तर तुम्हाला कशी आठवण येईल? पोरीला येतच असते, तेवढं तुम्हाला काय समजणार आहे आता? असं आहे काय? बरं. मग चालतं का उद्या भेटीले? तू इच्छा असन तर नाही तुम्ही, काही विषय नाही आहे. असं नको समजू का नेणार नाही बा म्हणून. चाल जाऊ दिवसभर थांबून येऊन जाऊ संध्याकाळी. नाही, आताच नाही जात मी. मग अशीच आठवण आली. मी बोलली आईसोबत, आता आईसोबत, वहिनीसोबत, दादासोबत, सगळ्यासोबत बोलली. बोलणं झालं. बंटी विचारत होता आत्या कुठं गेली. मग मी त्याला म्हटलं मी गावाला आली. तर मग अजून मग मला चांगलं नाही वाटे. काय यार तू रुपाली एवढ्यासाठी? मी म्हटलं काय झालं म्हटलं गडाईले कोण बोललं? आणि तुम्ही मला फिरायला नाही नेत म्हणता, म्हणून मला जास्त दुःख होऊन राहिलं त्या गोष्टीचं. का आपल्याला फिरायला घेऊन नाही राहिले? पहिले किती म्हटलं होतं आपण इथं जाऊ तिथं जाऊ, स्वित्झर्लंडला जाऊ म्हटलं होतं. मग काय झालं त्याचं? प्लेन नेऊन असं नेईन तसं नेईन, तू रुपाली असं करण तसं करण. एवढं मोठे केले ना, आता काहीच नाही. आता जाऊ नाही, आता जाता येत नाही. त्याच्यात आई म्हणते आता महिनाभर घराच्या बाहेर जाऊ नका. मग आता काय करा? मी नेऊन नव्हतं राहिलो काय? मी बुकिंग करायला चाललो होतो म्हटलं, सगळंच बरोबर होतं. तर माझ्याकडे पैसे नाही अशातला भाग नाही आहे. मी सगळं हे करून ठेवलं म्हटलं प्लॅनिंग. पण काय करू आता, कंडिशन अशी आली आहे तर मी काही करू शकतो काय त्याला आता? ना तू काही करू शकत. मग आता आपल्याला जे कंडिशन आली त्याला पार पाडायचं लागणच. आणि तुला म्हटलं तर तू ते गोष्टीले मग राजी आहे नाही. म्हणजे तुमची गलती, मी बघतो आता सजा. मला नाही आलं भेटून राहिला आता फिरायला. अरे तर गेले काय दिवस गेले काय सांग? पुरं आयुष्य पडलं आहे ना. पुढच्या वर्षी जाऊ नाही यंदा तर. आणि काय म्हणते तर अजून आपण दोघात अजून तिसरा येऊन जाते. तिघं जण जाऊ लेकाले, दोघं जायचं इथं. काय फरक पडून राहिला? आता चुप राह, रडू नको आता. चला, आजचा डोस तर गेला जिलेबाई साहेबाले. बरं झालं, सुरुवातच चांगली होऊन गेली. कोणाला शकही नाही आला ना, काहीच नाही झालं. आता ही साडी तिला नेऊन देऊन देतो. आज म्हणून लय चांगला स्वयंपाक केला म्हणत्या, तर घे म्हणून ही साडी माझ्याकडून तुले. कसं आहे, आता त्याच्या समोर आली तर त्याला सांगितलं हिच्यासाठी साडी आणली, तर म्हणून नाही ती दिली काय म्हणून सुनबाईला साडी म्हणून देऊन देतो. नाही साडी तिला नेऊन एवढ्याशा गोष्टीसाठी आता मला एवढी चांगली साडी द्यायला लागून राहिली. माहीच मनपसंतची साडी आहे, पण आता काय करतं, द्या लागते ना. आणि मला पसंत नसून तिच्यासोबत चांगलं वागायला लागून राहिलं, नाही जाणं. कुठं चालली साडीकडे घेऊन आता एवढ्या रात्री? पहिले मला हे सांगा, साडी कशी दिसून राहिली? चांगली दिसते नाही दिसत? पहिले सांगा मला. चांगली तर दिसून राहिली, मस्त दिसून राहिली. घालजो बरं एखाद्या दिवशी, तुला चांगली दिसते तशी. कोणतीही साडी तुला चांगली दिसते, शोभते तुझ्या अंगावर. ते रंग गोरा आहे की नाही म्हणून कोणतीही साडी शोभते. पण तू ह्याच एकच चेक साडी घालून घेतो. आता लग्नात किती मस्त साड्या घातल्या होत्या पोराच्या. अहो, तर माझ्यासाठी नाही वय साडी. लयच तारीफ करून राहिले तुम्ही. गोरी आहे, असं आहे तसं आहे. घेऊन नाही देत मग 2-4 साड्या. लग्नात नेमाची एकच साडी घेऊन दिली म्हटलं. तुम्हाला म्हटलं द्यावं 2-3 साड्या घेऊन. नाही, काय करते एवढ्या मोठ्या साडीचं? पडल्या राहते, कपाटाले वजन होते. त्याच्यापेक्षा मग राहू दे ना, जे आहे ते घाल तुम्ही माझ्याजवळ. तर हाय नाही काय एवढं मोठं कपाट भरून ठेवलं, त्या कधी घालशील मग? नवीन नवीन घेत राहतं आणि घालाची वम नाही पडत. मग आता कपाट उघडू दे ना मला, तर साड्या अंगावरून पडते म्हटलं. माझ्या दुकानात साड्या कमी असून तेवढं तुझ्या जवळ जास्त आहे म्हटलं. अहो, तर त्या साड्या काय घरी घालून घेऊ काय? बाहेर जायच्या साड्या महिन्यात ह्या. कुठं जातो मी तर घालत नाही काय मग? कुठेही गेली तर नेहमीची एक साडी अलग लागते म्हटलं. 2-4 दिवसासाठी गेलं तर 4 साड्या लागते. असं आहे काय? रोजची एकच साडी घालतो का तुमच्या आधी? एक सदरा घातला आणि एक पॅन्ट घातला का झालं? कोण नाही विचारत तुम्हाला? आम्हाला तर बाया विचारायच्या होय. हो ना बाई, एकच साडी घालतं काय? हे कुठे घेऊन चालली तू आता एवढं सांग मला? हे रुपालीला देतो. तिले मामांनी आणली नाही काय? तुम्हाला दाखवली ही साडी आणली म्हटलं, मी दाखवली नाही? ते साडी वही आता हे देऊन देतो मी रुपालीले. तिनं कसं आता पहिला दिवस होता, स्वयंपाक केला साजरा. मी म्हटलं आता ही साडी तिला देऊन देतो म्हटलं. तिला वाटन का नाही बा, कसं आता पहिलं मन थोडंसं नाराज होतं, आता चांगलं झालं. तर ते म्हणून माझी सासू अजून नाराजच आहे वाटते म्हणून. काय ना म्हणून पहिल्या दिवशी सुनीले काही ना काही द्या लागत असते. असं हे आणली काय? चांगली दिसून राहिली, मस्त आहे. मी तर म्हणतो ही साडी ठेवून घ्या तुमच्यासाठी. मला ते तुमच्यासाठी आवडली. आणि सुनबाईला दुसरी आणून द्या. नाही तर आपल्या घरी काय एवढ्या भारी भारी साड्या, एखादी देऊन द्या त्याच्यातली. काय होते, नवीन असताय पोऱ्या. बरोबर आहे तुमचं, मला आवडली ही साडी. पण आता कसं आहे, आता ते नवीन आहे तर चांगली दिसते तिला ही साडी, म्हणून तिला देऊन राहिली. आणि राहिलं मला घालायची असली ते काय मला देईन नाही, एखाद्या वेळेस घालून घेईन मी. ठीक आहे काले देऊन द्या, तुमची इच्छाच आहे तर काय हरकत आहे. देऊन द्या लवकर. हो, देऊन देतो. येतो मी बाद देऊन. तुम्ही करा आराम तोपर्यंत. काय बिनीचं काही समजत नाही मला, कधी कशी वागते कधी कशी वागते. काही समजा येत नाही मला तर कोणतीच गोष्ट. रुपेश सोबत तर मलाही बोलायचं होतं जरासं, पण काय बोलू आता, जाऊ द्या. आता सकाळी बोलायला लागल. आता आराम करतो, सकाळी बोलन त्याच्यासोबत उठल्यावर. रुपाली चुप राही ना यार, आता चुप राही ना. अजून आई येईन बाबा येईन कोणी म्हणन तर मीच काही बोललो म्हणन, मलाच बोलतीन अजून. काऊन रे, काय झालं रे? काय कोण लढून राहिली रुपाली? रुपाली, काऊन काय झालं? बोलला काय या तुले? काही म्हटलं काय यानं तुले?
मला सांग, ते जेवणाच्या वेळेत चव सांग. वांग्याच्या भाजीसाठी बोलला असं नाही तुला, तिथे तर डोळे दाखवूनच राहिला होता चष्म्यातून. आताही चष्मा निकाडला वाटते. याला दिसते बरोबर रातचं हे काय चष्मा लावून. नाही आई, काही नाही झालं, मला बोलले नाही, ते काहीच नाही बोलले. मला घरची आठवण आली होती ना, म्हणून रडून राहिले होते. ते मला समजावून राहिले होते रडू नको म्हणून. काहीच नाही झालं, ते मला काही नाही बोलले. म्या म्हटलं बापा ह्या बोललाच काही. आता मला सांगत जा ह्या बोलला गेला म्हणजे चांगले कान ओढतो मी त्याचे. हा, असं नाही आहे का माझ्या सुनीले बोललं तरी चालते म्हणून बाबू. लक्षात ठेवतो तू. गाठ माझ्यासोबत आहे म्हटलं तू. आई आता सोनीसाठी पोराचे कान उडशील काय होतो? हा, मी काही काही बोलतो तिला, मी काहीच नाही बोललो. मी इथं आलो तेव्हापासून तिची समजूत काढून राहिलो, तर तिचं लढणं नाही थांबून राहिलं होतं. तू ये तर बायबल कसं थांबलो? आई काय म्हणत होत्या तुम्ही? बाई काही नाही म्हणत होती. हे साडी म्हटलं होती यासाठी आणली मी. मग आणि गेलती का नाही तुला म्हटलं होतं येतो म्हटलं, जरा भर जाऊन म्हटलं घंटा 2 घंट्यात म्हटलं नव्हतं तुला. तवा गेली होती. गेली आणि मार्केटातून मग हे तुझ्यासाठी साडी आणली. घे हे साडी घे, आणि आवडली काय तर सांगजो मला, आणि घालजो. हे काय चांगली दिसून तुझ्या अंगावर. आई कायले आणली पण तुम्ही? काऊनच आणली? एवढ्या उन्हीत गेल्या साडी आणली. कायले आणली साडी? काय गरज होती साडीची? खूप साड्या आहे म्हटलं माझ्याजवळ. हे पाय तुझ्याजवळ लाख साड्या असन, त्याच्याशी मला काही नाही करायला लागत. पण हे साडी हे माझ्या ऐकून होय. आता तू जमतेम घरी आली कनी, पहिल्या दिवसचा स्वयंपाक केला, हे माझ्याकडून तुला गिफ्ट होई. हे द्या लागत असते सुनीले सासूनं. आता ज्याला समजते तो करते बाई, नाही समजत तो नाही करत. तर हे घे साडी, घे हे. घेऊन गेला भेटून राहिली तर आम्हाला तर कोणी काही देतही नाही. तुला साडी देऊ काय रे आता? हा, आम्हाला काही देत नाही तर साडी देऊ का तुले? लय आहे साड्या घरी, घालशील तर घाल. आई बरोबर आहे तुमचं, खरंच. येईल द्यायची एखादी साडी तुम्ही. चल बाई जातो मग मी आता. मी करतो आराम, तुम्ही करा दोघं जण आराम आता. आई जाशील तर दरवाजा लुटून घेजो, लावून देजो. मी काय अंदरून घुसून दरवाजा लावू काय? तू ये, उठ जरासा. का तुझ्या काय पायाला मेहंदी नाही लागली आहे? उठ आणि ते कडी अंदरून लावून घे आणि झोपून राहा आता. दूध गीत घेतं का व? नाही, मला दूध घ्यायची सवय नाही आहे. रात्री मी घेतच नसतो. तसं मला दूध आवडतच नाही. आई मला विचार ना, मी घेत असतो ना रोज. मी पितो दूध, तर मला नाही विचारलं त्या. तिला विचारून राहिली जसं की तिचा लाड करतो आणि माया नाही करत आहे ना. रुपाली तू देऊन देतो ते हाताने याला 1 गिलास दूध. काय मी काही आता जात नाही तिकडे किचन मध्ये. तुला लागलं असतं दिलं असतं भले आणून. आता तूच जा जाऊन तूच आणून देतो याले. हा बाई देतो आणून. आणि ह्या काही बोलला आता सांगतो मला. हो सांगतो. रुपाली असा काय जादू केला त्या माझ्या आईवर? एका दिवसातच येतं. हा, मग आई महिने राहिली ना, तू इथून गेली. बिलकुल माझ्यासोबत चांगलीच नाही बोलून राहिली. आणि तू आता भल्ला लाड करून राहिली. साडी गिडी दिली बा तुला आणून. फक्त काय पोरीलेच असते काय गिफ्ट? आम्हाला नसते का पोरायले काही? मग मी म्हटलं नव्हतं काय मी आल्यावर तुमच्या आईला बदलून टाकन म्हणून? बदलू नका नाही. तुम्ही विश्वास नाही ठेवला माझ्यावर. भरोसाच नव्हता तुम्हाला. मानलं बा तुले, खरंच आहे. पण जादू आहे काही ना काही तू यात. पहिले मायावर जादू केली, आता माझ्या आईवर जादू केली. आणि माझे बाबा तर पहिलेच येऊन गेले. साडी मस्त दिली पण आई ना तुले. घालजो बरं हे साडी, उद्या घालजो. उद्या अशीची अशीच घालू का इले? इले पिको फॉल करा लागते, त्याच्यावर ब्लाऊज शिवा लागते. बिना ब्लाऊजची साडी चांगली दिसते काय ते? आता आहे ना माझ्याजवळ लय तर साड्या आहे, त्या घालत जाईन आता एक एक मी. एवढ्या मोठ्या साड्या तुम्ही घेऊन दिल्या, आईने घेऊन दिल्या. किती साड्या आहे माझ्याजवळ. आता हेच साडी घालून आहे काय? हे मग घालून कधी कार्यक्रमाच्या वेळेस चांगली दिसते नाही साडी. भारीतून साडी दिली आहे ना मला आता. हो खरंच भारी भारी साडी दिली तुला आईनं. मला मग मगानेच माहित आहे आईनं साडी आणली तुझ्यासाठी. तर हाव काय? मगाने आणली आहे ना? मला म्हणे तरी मी होती का नाही, तर मला काय म्हणे, तू म्हणे भाजी कर म्हणे बाई. मी म्हणे भात येतो म्हणे बाहेरून म्हणे, काम आहे म्हणे मला. आता मला काय माहिती साडी आणायला चालल्या म्हणून. साडी आणायला गेली तिथे. आमचं नेहमीचं दुकान आहे कोणी, तर तिथं बरोबर म्हणजे 17 दुकानं फिरा नाही लागत. एका दुकानात गेलं का तिचा मालक बरोबर दाखवून देते. आणि चांगल्या चांगल्याच व्हरायटी राहते त्याच्याजवळ. तर त्याच्यातली आणली आईनं तुझ्यासाठी तिच्या पसंतची. तशी आईची पसंत लय चांगली आहे. हाव ना, पहा बरं किती चांगली साडी आणली मॅन. न विचारता न पुसता किती मस्त साडी आणली, मला आवडली. चांगली आहे, चांगली आहे. घालजो आता. तुमची इच्छा असेल तर घालून पहा एखाद्या दिवशी. तुम्हाला तशी लय आवडली ना. पागल आहे की मी साडी घालून? पागल लोक घालत असते, साड्या घालून फिरते. साडी किती काही चांगली असेल तरी माणूस थोडी घालणार आहे की त्याला. बैलच घालायला लागल ना. तूच घालजो. त्या घातली काय त्याच्यातच चांगली दिसशील तू. हो घालून ना. काका कुठं आला? इकडेच तर आलो तुले. का तू भेटला नव्हता का त्या दिवशी? म्हणे पोरीचं साठी पोरग पाय म्हणे. म्हणून स्पेशल निरोप घेऊन आलो म्हटलं मी इथं. असं निरोप घेऊन आला काय? आता तुम्ही बाहेर चाललो. हे बँकेचं काम होतं जरासं, तर पोरगीनं आम्ही बाहेर चाललो होतो आपले का आता. असं येऊ काय पोरगी? चांगली आहे पोरगी. पोरग मस्त आहे का? मस्त आहे, कमाईचं पोरग आहे. असं पोरग शोधून सापडलं नाही तुले. काय करते पोरग? काही काम धंदा नोकरी काही ना काही तर करत असन. शेतीवाडी काही तर असन. नाश्त्याची गाडी लावते बा. नाश्त्याची गाडी लावते, मस्त चालते त्याचा धंदा. 2 पोरं आहे त्याच्या हाताखाली काम करायले. कारागीर. अन शेती आहे 10 एकर. सांग अजून काय पाहिजे? आणि मायबाप आहे नाही, एकटाच पोरगा आहे. पण मला पोरीले विचारपूस करायला लागल ना. पोरीच्या आईले विचारा नाही लागून काय पहिले काय म्हणते काय नाही. अन त्यानं जर हो म्हटलं पटते बा तर ठीक आहे. कारण आता पोरीसाठी नोकरीवाली येऊन राहिले ना. ठीक आहे ना, तर करा ना, विचारपूस करून घ्या घरी. पोरीले विचारा, पोरीच्या आईले विचारा. न पोराले जवळ सगळ्याले विचारपूस करून घ्या. असं पोरगा आहे बा. पटलं तर मग बोलावा, येतो मग. नाही पहिले तर आम्ही येईन पोरग पाहिले. पोरग घरदार सगळं पाहिले आम्ही येऊ. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला पटलं तर तुम्हाला बोलव घरापर्यंत.
नाही पटलं तर मग तिथंच समजून जा तुम्ही काय समजायचं आहे तो. अन राहिलं मग विषय घरी बोलावायचा. मग पोराला पोरगी पसंत येते नाही येत मग पाहू आपण. चालते आपल्याला काही फरक नाही पडत. आपला शिक्का कुठं आहेच नाही. पोरगा एक नंबर आहे. हा धंद्या पाण्यात पैशा पाण्यात सगळ्या गोष्टीत. अन लग्न उचलून करतो म्हणते. लग्न उचलून करते. दाग दागिने मस्त. मस्त आहे पोराचं काम घेऊन टापटी पाय मस्त. बहिणी चांगल्या घरी आहे. एकटीच बहीण आहे त्याला. नोकरीच काय करतो रे बा. हा सगळ्यांना जर म्हटलं का आम्हाला नोकरीवालेच पोरं पाहिजे तर कास्तकाराचे पोरं धंदेवाले पोरं हे कोण करावं. हा येईल कोण पोरी द्यावं याची जिंदगीचं काय मग. आता तो ठेका काही मॅच घेतला आहे काय. मैच पोरगी देऊन देऊ काय मी. लोक विचार नाही करून राहिले ह्या गोष्टीवर. आणि मीच विचार करू काय. उद्या चालून पोरीनं असं नाही म्हटलं पाहिजे. एवढी शिकली पोरगी तर तिनं असं म्हटलं पाहिजे काय. बाबा मी एवढं शिकली आणि तुम्ही मला नोकरीवाला नाही पाहून दिला. असं धंदे पाणीवालाच देऊन दिला. असं नाही झालं पाहिजे ते. नाही विचारपूस करा तुम्ही पोरीले काय म्हणते तिला पटते नाही पटत. एक दिवस या लागन तो पोरगा जिथं त्याचा व्यवसाय आहे तिथं येऊन पहा कसं चालते काय चालते माहितच पडते तुम्हाला. बरं फोन करतो ना मग मी. नंबर तर आहेच तुमचा माझ्याजवळ. फोन करतो. आता तुम्हाला असं करा ना चल ना घरी चहा पाणी पेजा मग जाईल काल मी बँकेत. नाही तुमचं काम करून घ्या तुम्ही. मी असं चालू होतो इकडे आता. मला कसं पैसे मागणं होते 2-4 जणांले तर तिथं आलो होतो. असं बाहेर निघालो होतो मला तुम्ही दिसले. येणार होतो तुमच्या घराकडेच पण म्हटलं आता असं बाहेर निघालो तर तुम्ही दिसले म्हटलं चला आता बोलूनच घ्या म्हटलं याच्यासोबत. हो मी आता ह्या उन्हीच्या आहे ना सकाळीच नेऊन राहिलो जनावर वावरात. नेतो बांधून देतो तिथं झाडाखाली आंब्याच्या. ते चरत राहते आपण आपलं काम करावं बाकीचं. चला येतो मग मी. हा येतो आता ते पैसे घेऊन घेतो इथून आता. ढोरायचे आपले चरायचे आणि निघतो मग. बरं ठीक आहे चल बेटा आपल्याला उशीर होऊन जाईल अजून. बाबा कोण आहे काका? हे आपल्या वावराजवळ पलाट नाही का ते तिथं ढोरं चारायला येत असते हे काकाजी. तर तिथं आपले बैल कोणाचे गाई म्हशी राहते का नाही तर ते चालते. त्याची शेती आहे तिथं. मग आमची आता भेट आहे तर मग मी विचारपूस करतो ते मला विचारते. हाव काय बाबा? हो तर ते तुझ्यासाठी त्या पोराची गोष्ट करून राहिली होती. धंदे पाणीवाला आहे म्हणते पोरगा. तर त्या दिवशी म्हणे ते तसे. मी म्हटलं त्या दिवशी विचारतो पण मला आठवणच नाही राहिली ती विचाराची. चांगला माणूस आहे. तसं चांगलं सांगते असं काही खराब सांगत नाही. कोणाचं खराब करतही नाही. माणूस गेलो चांगला आहे. तर म्हटलं पाहू आता सांगितलं एवढं आहे ना तर पाहायला काही हरकत आहे काय. मग काय होते बाबा? धंदे पाणीवाला चालते मला पोरगा. नाही तर नोकरीवालाच काय करते? हा? त्याचा ठराविक पगार येते. पगार सरला का अजून ठोकावून घालत राहते. लय जणांचं पाहिजे तुम्ही असं. पगार सरला म्हणजे काही नाही राहत त्याच्याजवळ. मला बाबा तसाही कोणी नोकरीवाला पोरगा नाही पाहिजे. ना नोकरीवाला पाहिजे ना दुसरा कोणता प्रायव्हेटही नाही पाहिजे सरकारी नाही पाहिजे. सरकारी नोकरीवाला बाबा तसंही आपल्या घरी बसणार नाही. आपलं घर पाहून. हा मला पाहून तरी ते बसन हो म्हणून. पण घर पाहून नाही बसणार. नोकरीवाल्याला कसं चांगलं घर दार हे ते पाहिजे. आणि करूनही घेतली पोरगी तर मग ते लग्न झाल्यावर त्रास देते ना मग पोरीले. बाई कसं राहते नोकरीवाल्याचं. नोकरीवाला जर असला तर पगार जरी ठराविक असला त्याले हा पगार वाढत राहते. आणि कमी जास्त झालंय तर बायकोली भेटते. बाबा देवाने आपल्याला 2 हातपाय दिले ना. काही झालंय कमी जास्त जीवनात तर आपल्याला करता येते. पण सुरुवातीचं जीवन कायले खराब करून घ्यावं आपण त्या नोकरीवाल्यासाठी. माझी मैत्रीण आहे बाबा एक. ते तिला नोकरीवाला नवरा तर भेटला. ते गरीबाची आहे म्हणून तो तिला कधीच आणत नाही तिच्या आई बाबाच्या घरी. ते आईचं घर असं आहे ते बाबाचं घर तसं आहे असा करते. तिथं असंच आहे तिथं तसंच आहे. ते एवढे वर्ष राहिली तिथं त्याचं काय मग. हा बेटा हे बरोबर आहे तुझं. हा खरंच आहे. ते श्रीमंत लोक आपल्याला नीटच समजन कनी. त्याच्यापेक्षा खरंच आहे गरीबच इज्जत करून गरीबाची. बरोबर आहे. त्याची बरोबरी कुठं होईल आपल्याकडून. ठीक आहे ना मग पाहून घेऊ पोरगा. आपल्याला जर पटला तर काय हरकत आहे मग करायला. ठीक आहे बाबा चला मग. माधुरी रुपाली रडून राहिली होती नाही फोनवर. तिला आठवण येऊन राहिली असं आता इकडची. हा बाई आता कसं आहे पहिल्यांदा ते इथून गेल्या तरी तर त्याच्या पसंतचं होतं. हा जर पसंतचं नसलं तर किती हे होते पोरीले भारी जाते. पण ते तर समजून घ्या पसंतचं असूनही द्यायला भारी चाललंच का नाही. थोडंसं येतेच पोरीले आई वडिलाले सोडाचं दुःख. हो ना ते रडे कनी तर माय मन भरून आलं होतं इकडे. हो मला बोललं दुःख होत जाय. कसंही आपण होती ते तर रुपा करत राहू तिले. हा पटकन ये बोले. अन्न बंटीला तर लयच आठवण येते तिची. आत्याच करत राहते नुसतं. हाव आई आणा लागन ना आता त्याला अधिक महिन्यासाठी. हो आणा लागन ना म्हणा लागन गोपालले का तिला जाजो एखाद्या दिवशी घेऊन येजो म्हणून. पण काय द्याव गड्या तिला आता. तिची सासू म्हणे तर काय गोप देऊन द्याव काय मग तिला आता सोन्याचा. पहा नाही तुमचं बजेट कसं जमते तर. जे जमत असन ते करा. सोनं तर लय महाग झालं आता. एवढं महागाईत करणं होईन काय पण. ते कसं आता करणार तर कधीही करते. आता काही आपल्या घरी काही 2-4 पोरी आहे काय. एकच आहे. दिलं तर काय झालं बाई. एकच डाव देतो आपण पहिल्या अधिक महिन्याले. मग कोण देते व. आणि आम्ही उद्या आहे नाही आहे. तुम्ही काय देता ना काय नाही नाही काय. त्याच्यापेक्षा आपल्या डोळ्यासमोर जे होते ते करून घ्या लागते. हा बाई करून घ्या ना तुम्ही तुम्हाला जे वाटते ते. ती आईनं काय दिलं होतं तुला पहिल्या अधिक महिन्याले. आई काही नाही दिलं होतं. एक गंगाड दिलं होतं तांब्याचं. आणि ते एक गडवा दिला होता तांब्याचा. आणि त्याच्यात बताशे भरून दिले होते. तिळाचे लाडू दिले होते. झालं मग काही नाही दिलं. कपडे दिले होते तुमच्या पोराले. आणि मला साडी घेतली होती. बस एवढंच दिलं होतं. हा निदान एखादं सोन्याचं काही चांदीचं काही तर द्या लागते. पहिला अधिक महिना आहे तर.
आई आमच्या घरी एकटे थोडी आहे काही मी, मला बहीणही आहे ना. आता एक आले देईन. आता तेव्हा कितीने म्हटलं तर सोनं महागच होतं ना. आणि आता बहिणीचं लग्न व्हायचं आहे. तिच्या वेळेस अजूनच सोनं आबाळाचेच किंमत येते त्याले. तर तुम्ही सांगा, एवढं देणं झालं तर बरं माय बापाकडून. आणि एकाला दिल्यावर दुसऱ्याला जर नाही दिलं तर तिला राग नाही येईन काय? हो, तर 2च पोरी आहे ना. ते बाबा तर नोकरीवरही होते, मग काय हरकत होती द्यायले. त्याची परिस्थिती. आणि मी स्वतःच म्हटलं माझ्या आईले, काही नको देऊ म्हटलं, एवढं म्हटलं जे होते ते दे म्हटलं. भाऊ आहे ना, त्याच्यासाठी नाही ठेवा लागत काय? सगळं आपणच लुटून घ्या मायबापाले, तर मग भावासाठी काय रे? नाही बाई, मी तर पाहतो माझ्या पोरीसाठी एखादा गोप गिफ्ट जवायले. काऊन का तिची सासू नाही तरी माझ्या पोरीले टोमणे मारणच. दिलं नाही असं नाही तसं नाही, त्याच्यापेक्षा देऊनच देईन. माधुरी झाला का माझा डब्बा झाला काय? दे बरं पटकन. दे, ते पोरग वाट पाहून राहिलं, फोन आला होता त्याचा. कधी येता म्हणे दादा म्हणे, दुकान उघडून बसला आहे तो. तुला माहिती आहे ना, माझ्या दुकान उघडल्याबरोबर मग गिऱ्हाईक तयारच राहते. 2-3 पोळ्या टाकायच्या आहे व भाजी शिजली आता. पोळ्या करायचं काय आतापर्यंत? काय करून राहिली तू सकाळपासून? तुला मी पहिलेच सांगितलंय ना का मी आलो रात्री तर माझा डब्बा धुईताई करून रात्रीच ठेवत जाय आणि सकाळी लवकर करून मला देत जाय. मी 10 वाजता जातो दुकानात, तुला माहित आहे ना. मग आता 10:15 वाजून राहिले, मला उशीरही झाला तरी तुझ्या 3 पोळ्या टाकायच्या आहे. भात देतो ना टाकून, मी भातच देतो टाकून. हे आता कसं आई म्हणे ते तीळ भाजून घे म्हणे, म्हणून मला थोडासा उशीर झाला. तीळ दिवसभरच भाजणं आहे, कुठं जाणे लागत तुम्हाला, घरीच आहे म्हटलं तुम्ही. हा, त्याच्यानं माझ्या 3 पोळ्या टाकती आणि मला जाऊ देती. मग परत बसती, कायसाठी भाजून राहिली होती तीळ? ते आईनं सांगितलं लाडू करायला लागते म्हणे, त्याच्यासाठी होय. अरे गोपाल, मी काय म्हणतो, पैसे देशील काय काही मला आता? आई पैसे कायले पाहिजे? आता पैसे नाही आहे माझ्याजवळ. आता लग्नात किती मोठा पैसा लागून गेला तुला माहित आहे ना. किती मोठा खर्च. तू सांग, घरून कोणते पैसे मागितले मी? सारे पैसे म्हटलं मंडपाचे, कॅटरिंगचे सगळे पैसे तर मी स्वतःच दिले. तर आता माझ्याजवळ पैसा काहीच नाही आहे वाचला. काहीच नाही म्हणजे तुला आजपर्यंत आम्ही धंदा पाण्याचा पैसा मागितला काय रे कधी? आणि आता लग्नाला लावला का नाही लावला तर सांगून राहिला का पैसा संपला पुरा? आई, जेवढा धंदा येते ना पुरा डिपॉझिटच ठेवतो म्हटलं मी. हा, वरच्यावर मी असं नाही का खर्च करतो ना. माझा खर्च आहे ना माझ्या बायकोचा खर्च आहे. मग तू सांग, सगळा पैसा म्हटलं रुपालीच्या लग्नात लागून गेला. एवढा मोठा खर्च थोडा लागते काय? मंडप आले आले त्याला कमी पैसा लागून राहिला काय? सगळा तर खर्च मॅच केला. तुम्ही कोणता खर्च केला वावराच्या पैशातून? असं म्हणजे आलं काय आता तुझ्या माया तुमचं आमचं आलं काय? हा, तुझी बायको तू आलं काय आता? आई, अल्ल काहीच नाही आहे तुला सांगतो मी. पण हिशोब तर हिशोब आहे ना. माया मी अल्ल पैसा जमा करतो, पण मग पुरा लावला. पुस्तक दाखवतो लागन तर तुले का जमा आहे काय त्याच्यात काही, म्हणून काहीच नाही आहे म्हटलं. आणि अल्लग काढून ठेवलं असेल तर त्या मग आम्हाला काय माहित? आई, मी असं कधी करतो काय? केलं काय आजपर्यंत? तुला माझ्यावर एवढाही भरोसा नाही आहे का गोपाल असा करते काय म्हणून कधी? पण काऊन कायले पाहिजे होते तुला पैसे? कायसाठी पाहिजे होते आता? अरे आता रुपालीले अधिक महिन्याला नाही आणा लागत काय? तर ते पोरगी जवळ येते तर तेले सोन्या चांदीचं भांड करावं लागते पहिले अधिक महिन्याले. तर म्हटलं आता तिची सासू कुरकुर करून राहिली होती कनी गोपासाठी, तर म्हटलं आता अधिक महिन्यानिमित्त करून देतो म्हटलं जवळले 10 ग्रॅमचा 10-20 ग्रॅमचा गोप. आई, सोन्याचं घेणं काही जरुरी नाही आहे काही. एकदा ते सोन्याचं देशील तर दरवर्षीच मागतील ना ते. दर 3 वर्षानं अधिक महिना येते. काय म्हणून एकटीच पोरगी आहे म्हणून दिलं पाहिजे म्हणून दर 3 वर्षानंच मागत जाईल. अजून काही कार्यक्रम आला, दिवाळी दसरा, तेव्हाही मागत जाईल. कुठून देत जाशील तू दरवेळेस सोन्याचं? त्याच्यापेक्षा तांब्या पितळचं घे काही आणि देऊन दे. आता माधुरीला तिच्या आईनं गंगाडत दिलं होतं. बाबू त्याच्यात आपल्यात फरक आहे. तिच्या माईनं तिला दिलं तर त्या म्हटलंच नाही काही ना, म्या म्हटलं काही का सोन्याचंच पाहिजे म्हणून. पण तिच्या सासून मागितला ना गो, तिच्या सासून उघडलं ना तोंड, मग द्या तर लागल ना. आपली काही कमजोरी दाखवतं काय तिथं? आई, याले कमजोरी नाही म्हणत, याले मोठेपणा म्हणते. जास्त मोठेपणा करून अर्थ नाही आहे. जवळचा काही विषय नाही आहे, जवळ काहीच म्हणत नाही. हा, पण ते पोराची माय म्हणते ना, ते घेईन त्याच्या घरी आहे. ते त्याच्या घरी आहे ना, त्याची तेवढी आहे अवकात, आपली नाही आहे. आपण कमजोर आहे असं समजायचं आणि नाही द्यायचं. जे द्यायचं आहे ते देऊन द्यायचं. ते काय खा प्यायचं द्यायचं आहे, कपडे लगते हे ठीक आहे ना. एखादं गंगाळ दे, नाही तर अजून तुला वाटत असेल काही तर ते दे. सोनं किती महाग झाला आहे. एवढा मोठा 20 ग्रॅमचा गोप 10 ग्रॅम काही नाही होत. 20 ग्रॅमचा गोप पाहिजे. 20 ग्रॅमचा गोप बनवायला आई किती रुपये लागते? तू बाबाले म्हणून पाय, बाबा जवळ असेल तर. माझ्याजवळ तर नाही आहे आता. माझ्याजवळ अपेक्षा तू संपून टाक आता. बरं ठीक आहे, ते बाबालाच म्हणतो ना आता. हो ना, पैसे नाही का तुमच्याजवळ आता? माधुरी, हे पाय, लग्नात सगळे पैसे संपले. अन्न थोडेफार आहे ना, तर तुझ्या बिमारीसाठी वाचून ठेवले आहे म्हटलं. आई काय वेळेवर पैसे देणार आहे काय लावाले? तुला माहित आहे ना किती दिवसचा दवाखाना चालू आहे, किती पैसे लागून गेले आतापर्यंत. मग वेळेवर कोणी पैसा देत नाही म्हटलं. येईल काय सोन्या नाण्यासाठी पैसा खर्च करू काय? हा, त्याच्या घरी काही कमी नाही आहे. जवळ मागून राहिला काय? आई कोणी स्वतःहूनच फालतूची आपली मोठेपणा दाखवायला पाहिजे. ते मला पटत नाही म्हणून मी देऊन नाही राहिलो. आणि एखादी बिमारी आली काही आलं मग ते देतील काय पैसे आपल्याला? पण आईचं मन नाराज झालं ना आता. आई म्हणून का आईनच म्हटलं असं म्हणून. तिले म्हणू दे, मी सांभाळतो तिले. तू काही टेन्शन घेऊ नको. तू फक्त मला 3 पोळ्या टाकून दे आणि डब्बा बांधून दे. मी दुकानावर जातो. हा, आपलं काम आपल्याला करावंच लागते. आईच्या मनानं चालून काही जमत नाही. आईले काय आहे, पोरीचा लोभ आहे नुसतं. सगळं पोरीला लुटून देईन तर मग आपण काय करावं? बसा मग तुम्ही, मी भात पोळ्या टाकून देतो तुम्हाला. हा, लवकर टाकते. पोराचं फोनवर फोन येऊन राहिले. अरे सुनील, कुठं गेला रे? माझ्या कुठं गेला? या गेला काय धंद्यावर?
दरवाजा उघडा टाकून चालला जाते का बेटा कुठे बाहेर? अरे काकाजी, तुम्ही कधी आले? आताच आलो आणि बसलो, असं थकून गेलो होतो, तिकून आलो होतं, बसलो, तुला आवाज देऊन राहिलो होतो, तू काही होता नाही. मी म्हटलं कुठं गेला ह्या दरवाजा उघडा टाकून. मी ह्या दुकानात गेलो होतो दूध आणण्यासाठी, पण दूध काही आहे नाही म्हणे तिथं. या म्हणे घंटाक भऱ्यानं. मग येऊन गेलो वापस, म्हणून दरवाजा उघडाच होता. अरे मी त्या गोष्ट नाही सांगितली होती का त्या पोरीची? ते तिथं गेलो होतो तर पैसे मागायला गेलो होतो मग आपल्या वसुलीचे. तर तिथं त्या पोरीचा बाप भेटला. पोरीचा बाप आणि पोरगी दोघंही होते, बँकेत चालले होते. असं असं काय म्हणे काकाजी मग? काय म्हणे येतो म्हणे का आपल्या घरी? नाही रे, हे काय की कसे आहो म्हणून ते मी विचारपूस केली तेवढी. तर पोरग आहे, असं आहे तसं आहे, चांगलं जरा तारीफच केली मला तुम्ही. तर ते म्हणे ठीक आहे सांगतो म्हणे मी, मला तसं म्हणे मग फोन करतो म्हणे, माझा नंबर आहे त्याच्याजवळ, फोन करून म्हणे मी, मला पटते नाही पटत, घरी जाऊन पोरीसोबत बोलतो म्हणे, पोरीच्या आईसोबत बोलतो म्हणे, असं म्हटलं त्यानं. असेच करते काकाजी पोरीवाले, काय की कोणी निर्णय नाही सुनावत. हा येतो का काही, कसं आहे, आले पायनी देखणी झाली तर गोष्ट बरी वाटते जराशी. ते लोक येतच नाही घरापर्यंत, पाहतच नाही, दुरूनच्या दुरूनच पळतेत लेकाचे. जसं काही आपल्याला काय धंदेवाल्या कास्त करायले ह्या पोरायले काय जशा काही बिमाऱ्याच आहे काही. हा दुरूनच पळतेत लेकाचे पाहून. काय करता आता, काळच खराब आला आहे का? पोरीच नाही आहे तर काय करून? प्रत्येक मायबापाला वाटते आपली पोरगी चांगल्या घरी पडली पाहिजे म्हणून, नाही काय? प्रत्येकालाच वाटते, मी असो तू असो, उद्या चालून तुला पोरगी झाली तर तू हेच म्हणशील का नाही मी काय कोणालाही देऊन देऊ काय, मलाही नोकरीवाला पाहिजे. आता परिस्थिती आहे तशी म्हणून बोलतेत ते तसे. पहिले काळ होता ना चांगला, तर आता आमच्यासारखी जे होते म्हणजे ज्याच्यावर पैसे नव्हतं म्हटलं, हातावर हवा लावता, ते लोक नाही नाही चांगली पाहिजे पोरगी, नाही नाही कामाची पाहिजे, आम्ही लय चवणी केली. मग एक नाही पटली तर दुसरी करो, दुसरी नाही पटली तर तिसरी करो, असं होतं म्हटलं आमच्या काळात. मग आता पोरीचा काळ आला ना राजा आता, मग ते लोकांना काय थोडंसं चांगलंही मागितलं काय, त्याचा गुन्हा आहे काय तो? नाही काकाजी बरोबर आहे, आता तेच काय करतील. पण आता मग आमच्यासारख्या पोरांना तरी काय करावं आता सांगा. काय करायचं आहे आता? आता बस तेच काम आहे आता. मग आपल्या हातानं थापणी आहे आणि आपल्या हातानं खाणी आहे, नाही? ते तर आहेच. मग आता कमाव नाही आणि खाणं आहे आपलं. चाल मग येतो आता मी. त्याचा फोन घेऊन जर आला तर सांगतोच तुले, आणि घेऊन येईन त्याले तुझ्या घरी. आणि पहिले ते तुझ्याच घरी येईन म्हणते, म्हणजे त्यानं सांगितलं पहिले पोराच्या घरी जाईन म्हणे, पोरगं पहिन पोराचं घरदार पहिन, आणि त्याच्यानंतर कुठं मग मी माझ्या घरी बोलावून म्हणे, असं त्यानं म्हटलं. पोरगी पाहिली मी. कशी आहे काकाची पोरगी पाहिले? पोरगी चांगली आहे. तुला म्हटलं नाही का त्या दिवशी, पोरगी चांगली आहे म्हणते म्हटलं, लय लोक म्हणते म्हटलं. पण रिजेक्ट कोण करते का पोरगी लय पांढरी आहे बा, एवढी पांढरी पोरगी पाहिजे नाही म्हणते लोक इले. सांग आता विचारच आहे, काळी पाहिजे नाही पांढरी पाहिजे नाही, पण पोरगी चांगली आहे पाहिली मी आज. मले काकाजी तुम्हाला सांगतो आता, पांढरी असो का डोंबळी असो, फक्त पोरगी पाहिजे बस. मले काही लेणं देणं नाही, ते जाडी असो बारीक असो डोंबळी असो का पांढरी असो, लग्न करायचं आहे आपल्याला फक्त आता बस. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, बांध मग आता गुडघ्याले बाशी. त्या पोरीचा बाप येतेच तुझ्या घरी पाहिले. बांधून तयारच आहे काकाजी मी, माझ्याजवळ सगळी तयारी आहे म्हटलं लग्नाची. मी तर म्हणतो अर्ध्या रात्री जर पोरगी आली तिने म्हटलं ना का मला आताच लग्न करायचं आहे, तर मी तयारच आहे म्हटलं. मी सपनातही लग्न करू शकतो, एवढी माहिती ताकद आहे आता. नाही नाही सपना गिपनात नको करू, हकीकत मध्येच करजो. होते होते तुझे लग्न यंदा, मी तुला म्हटलं ना होते म्हणून. आणि ते तुझ्या बहिणीचं काय झालं रे मग? दिलं ना काकाजी तिले, आली होती ते काल, दिलं तिले, असं असं गोष्ट आहे म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे घेऊन जाय हे. म्हटलं आता तुम्ही तर बरोबर करूनच दिलं होतं, मग काही म्हणले धोक्याचं नव्हतं. पैसे नाही दिले माझ्या बहिणीनं, भल्ली आहे म्हटलं. त्यांनी घ्यायला लागत होते काय, तुला माहित आहे ना, तुला 1000 रुपये लागले, त्या 2000 तर मागता तिले. मी आता 5000 सांगितले काकाजी तिले, 5000 खर्च आला म्हटलं बा. हा ते म्हणे मला दिन म्हणे, आता दिन म्हणे पण तिने आणलेच नाही. तर मी म्हटलं बा शेवटी राहू दे, पाहिजे म्हटलं मग. देते देते, कुठं जाते पैसे, पैसा कुठं नाही जात असते भेटते. ठीक आहे मग काकाजी बसा तुम्ही, मी अजून जाऊन पाहिजे तू झालं असं तर, आणि बनवतो चहा. हा बनव आता या गोष्टीवर मस्त चहा. असं आहे आता मी बनवतो काकाजीसाठी चहा, नाही काय? आता पोरगी आली पाहिजे आपल्या घरापर्यंत, लग्न तर करायचं आहे. पहा मग आता उद्याच्या व्हिडिओत काय होते काय नाही तर. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.